जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। शासकीय नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होत आहे। सेवानिवृत्त म्हणजे काय? काय सेवानिवृत्त म्हणजे तुम्हाला माहिती का? सांगा तुम्हाला जे माहिती असेल ते. म्हणजे शासनाने ठराविक कालावधी दिली असते. कालावधीमध्ये तेवढे दिवस पूर्ण झाले की आपल्याला आपल्याला गोष्टी मिळालेल्या असते. ज्या ठिकाणी आपण काम करत असतो त्या कामावरून आपल्याला सेवानिवृत्ती मिळते. मग आजच्या दिवशी आज 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी राजू सर आपल्या या पदावरून सेवानिवृत्त होत आहे. राजू सरांचं पूर्ण आयुष्य लहानपणापासून त्यांनी या संस्थेमध्ये काम केलं. 3-4 वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वय असताना जेव्हा राजू सरांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला, शिक्षण त्यांचं याच ठिकाणी पूर्ण झालं आणि त्यांचा स्वभाव असा होता की राजू सर हे कायमस्वरूपी या शाळेमध्ये स्थायिक झाले. कारण त्यांचा स्वभाव असा होता की सर्वांना मिळून मिसळून राजू सरांनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. त्यांचा हा स्वभाव आपल्याला तर सर्वांना आवडतोच. आपल्याबरोबर जिल्हा परिषदच्या जेवढे काही मोठे मोठे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना राजू सरांचा हा स्वभाव कधीही पणा नाही. आजपर्यंत आम्ही ज्या गोष्टी करत आलो, आमच्याकडून काही सुद्धा घडत होते ते घडत असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीनं लागला या सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत सरांकडे शिकत गेलो. आजचा हा दिवस आनंदाचं म्हणायचं का दुःखाचं म्हणायचं सांगा? कारण आज त्यांनी या सर्व कामात ते सगळं काम घरी बसल्यास तुम्हाला वाटतं का? अजिबात त्यांचा स्वभाव हा पूर्वीपासून असा कधीच नव्हता. चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यापासून लोकांना सांगणं आणि लोकांना चांगल्या गोष्टी करायला भाग पाडणं या सगळ्या गोष्टी ह्या राजकारण्यांना आजपर्यंत आम्ही शिकत आलो. त्यांचा सहवास सोबत आम्हाला म्हणजे मला वैयक्तिक 12-13 वर्ष मी त्यांच्या सहवासामध्ये होतो. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत आलो आजपर्यंत आणि भावी काळात सुद्धा ज्या जितक्या काही गोष्टी मला शिकता येतील त्या सगळ्या गोष्टी मी राजू सरांकडे परत शिकत जाणार आहे. आजच्या दिवशी आमच्या छोट्या बालप्रमुखांना राजू सरांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त प्रत्येक विद्यार्थी एक छोटे भेट कार्ड तयार केले. राजू सरांनी त्या भेट कार्डचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. काढून दाखवा. आम्ही काय करणं असतं
आता सुट्टी आणि मग आता आपण घरी बसायचं, आपल्याला काम नाही असं म्हणायचं का? नाही, तर हे आदर्श आपण सरांकडून घ्यायचे. सुट्टी असू दे, काही असू दे, आपलं काम आपण प्रामाणिकपणे सतत करायचं. सतत काम करणं. तुमचं वय आहे लहान, तुमचं काय काम आहे? फक्त अभ्यास करायचा. मग सरांनी जे काम होतं त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केलं, तसं तुमचं काम आहे अभ्यास करायचं. तर तुम्ही एक दिवस पण सुट्टी न करता जर करत राहिला तर आयुष्यामध्ये तुम्ही पण फार मोठे व्हाल, काहीतरी त्यांच्या अधिकार पडायला जाल. सरांच्याबद्दल सांगायचं म्हणजे सरांचं अक्षर एकदम छान असतं आणि ते काय करतात स्वतः सरांचा आशय आहे जर आपले सगळ्यांना प्रेम करावे, शाळेवर नितांत प्रेम, मोठ्यांबद्दल आदर आणि देवाबद्दल नितांत श्रद्धा. देवाबद्दल श्रद्धा, देवावर तुम्ही श्रद्धा ठेवताना आवडतो ना तुम्हाला देव? मग देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे, आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजे पाठीशी. तर अशा या सगळ्यांना देण्यासाठी ठरलेलो आहोत. तुमच्या दृष्टीने काय नाही. जसं आपल्या तंबू असतो की नाही, तंबू कशावर उभं राहतं? कशावर असतो तंबू? खांबावर असतो. घर कशावर उभं असतं? कॉलम माहिती ना, कॉलम म्हणजे काय? खांब असतं. खांबावर आपलं घराचं कौलारू, भिंती आणि ह्याचं सगळं तोल सांभाळलेलं असतं. तसा एकतर्फी डोलायला असतं सांगतो. कधी कसं माहिती का? जवळपास 35 तास पूर्ण 35 वर्ष आपल्या शाळेचं डोळं. ती लहान शाळेपासनं म्हणजे सर स्वतः तरी तर शिकलेच, परंतु तेव्हापासनं आत्तापर्यंत आपल्या शाळेत 8 तुकड्या होत्या. किती तुकड्या होत्या? 8 म्हणजे पेढीच्या किती? आशय आहे जर आपले सगळ्यांना प्रेम करावे, शाळेवर नितांत प्रेम, मोठ्यांबद्दल आदर आणि देवाबद्दल नितांत श्रद्धा. देवाबद्दल श्रद्धा, देवावर तुम्ही श्रद्धा ठेवताना आवडतो ना तुम्हाला देव? मग देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे, आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजे पाठीशी. तर अशा या सगळ्यांना देण्यासाठी ठरलेलं आहोत. तुमच्या दृष्टीने काय आहे ते तुम्हाला तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेतं. मी हळूवार मन गाठून येते. या पुढील उरलेलं आयुष्य सुखात, आनंदात, प्रेमाने जावं ईश्वराकडे प्रार्थना करून निरोप तुमचा घेताना हळूवार मन गाठून येते, हळूवार मन गाठून येते. कारण की आमच्या वडील आमचे आजोबा नगरसेवक होते, त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये जास्त असं हे इंटरेस्ट नव्हतं आणि मुलांनी शिकावं असं त्यांना कधी वाटत नव्हतं की नाही आपल्याकडे एवढं आहे की आपण कशाला करायचं, आपण कशाला शिकायचं. आणि विशेषतः म्हणजे माझं 9वीतच माझं लग्न झालं, तरी सुद्धा मी 10वी तसंच केले. आणि त्यावेळेस होतं सगळे लग्न करून सुद्धा एकत्रच होते. आपल्या शाळा अशी आहे की इथे आपण काही पण म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा आम्ही इथं शिक्षण केलं. मग नंतर ना थोडा काळ बदलला. मग नंतर हळूहळू दिवस कसं म्हणतात ना, चांगले दिवस जसे असतात वाईट दिवस पण तसे येतात. मग तसं त्याच्यानंतर मग मला माझी मैत्रीण मंजूकरने सांगितलं की नाही आपल्या शाळेमध्ये जागा आहे, तर बघू आपण विचारू जाऊ त्यांना भेटू म्हणलं. मग हे पेंटर मॅडम होते, त्यांना येऊन आम्ही दोघांनी भेटलं की मॅडम म्हणले या तुम्ही दोघं पण जॉईन व्हा म्हणले. त्यावेळेस माझं शिक्षण फक्त 10वी झालेलं होतं. मला कॉलेजला जाऊ दिलं नाही. आजोबांनी की नको काय गरज नाही म्हणून घरी बसवलं. ठीक आहे म्हणलं. मग 10वी शिक्षण होतं माझं. मग सगळ्यांमध्ये आपण कसं शिकवायचं कसं करायचं तरी पण सगळ्यांनी सरांनी मॅडमनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि घेत 10वीपर्यंत आलो. आज एवढी धाडस झाली की आज माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतंय सर तुमच्यावर. सरांनी म्हटलं की शिकण्यासाठी वय नसतं आणि आपण कधीही काही करू शकतो, तुम्ही करायला पाहिजे. आणि सरांनी मला फक्त एकच सांगितलं होतं की मॅडम तुम्ही काही असू दे, तुम्ही हसत खेळत हसत राहा, कधीच कोणाचं मनावर घेऊ नका. कोण काय बोललं तर ते ऐकू नका. मी आजपर्यंत तेच करत आहे. मी हसत खेळत सगळ्या गोष्टी करते. तरी आम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ आणि बोलू आणि काय असेल आपलं सुखदुःख सांगू. हे सरांचं आमच्याबरोबर हे नातं जोडलेलं आहे. खरंच आनंद नाही होत
साथ आपल्यापासून कुठं लांब जातोय का, काय दुरावतोय का, हा खंत मनात आहे. पण सरांनी जसं सगळ्यांना सपोर्ट केला, मला इथपर्यंत आणलं. सर आतमध्ये शाळेतच नाही, आतमध्ये मला सुद्धा खूप नाव आहे. आणि जेव्हा मला माझ्या आजोबाच्या नावाने आम्हाला ओळखत होते, आज माझे स्वतःचं नाव आहे की चौगुले नळसवाडी. बाहेर पण आहे, शाळेत पण आहे. पण हे सगळं साध्य झालं आहे सरांमुळे. सर जर वेळोवेळी जर असं प्रोत्साहन दिले नसते, सांगितले नसते, तर हे सगळं केलं नसतं असतं. काय बोलले मला, असं का बोलले, असं नाव मी सरांशी भांडायची. आणि ह्याच्यापुढे पण मी सरांना भांडणारच आहे, सोडणार काही नाहीये. पण दुःख फार होतंय की आज तुम्ही सेवामुक्त झाला, जो हक्क इथं आम्ही गाजवत होतो तुमच्यावरती, याच्यापुढे कमी होणार ते हक्क नाही खटवत आहे. एवढे बोलून मी इथेच थांबते आणि सरांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हे जे करतात ना शिक्षक सगळे, ते देवाचं काम करतात. देवाचं काम करतात, तुम्हाला घडवण्याचं काम ते करतात. आणि तुम्ही काय करा, तुमचे आई बाबा हे तुमच्यासाठी देवच आहेत. गुरुजी तुमचे देवच आहेत का, तर तुमच्या जीवनाला आकार देण्याचं काम ते करत आहे. तुम्ही आई बाबांचं ऐका, खूप शिका, पुढे जावा. मी तुमच्यासारखाच होतो, त्यावेळी मला शिक्षणाचं महत्त्व कळालं नाही. पण ज्यावेळी कळालं, त्यावेळी मीही शिकत गेलो. आणि मी जे माझ्या सहवासात येते त्यांनाही सांगतो की शिकत जावा. शिकल्याने त्याचा काय फायदा पुढे होईल की तुम्हाला ती वेळ आल्यावर कळेल. काय प्रत्येक गोष्टीची वेळ यावं, ती वेळ जीवनात आल्यानंतर कळतं, अरे आपण हे केलं छानच झालं, मी हा कोर्स केला आहे छानच झालं, मी एवढं शिकलं, शिक्षणाबद्दल मला आत्ता व्हायला लागला. मला त्यावेळी कळतंय, त्यावेळी शिक्षणाचं महत्त्व कळतं. कारण डिग्री घेतलेले भरपूर असतात, पण ज्यावेळी संधी आहे पण शिक्षण नाही, असं ज्यावेळी होईल त्यावेळी कळतं, अरे आपण शिकलो असं तर बरं झालं. त्यामुळे तुम्ही तयार व्हा. तुम्हाला आता नाहीच जातं, पण पूर्वी असं आहे ना, तिकीट काढायला ते थिएटरचे इथे काउंटर असायचं आणि चांगला पिक्चर आला की खूप गर्दी असायची. मग ते गर्दी असले की थोडे तिकीट मिळायचे, जे पहिले रांगेत आहेत, सुरुवातीला रांगेत आहेत. मग त्यावरून तुम्हाला सांगतो, आपल्याला जर पाहायचं आहे, चांगलं घडायचं आहे, चांगलं हे व्हायचं, तर त्या तिकिटाच्या रांगेत आपण पहिलं पाहिजे. बरोबर की आपल्याला तो पिक्चर पाहायचा, आपल्या जीवनाचा चित्रपट चांगला आहे तो पाहायचा असेल तर आपण त्या तिकिटाच्या रांगेत पहिलं पाहिजे. खिडकी उघडली की तिकीट आपल्याला पहिलं ना. मग तो पिक्चर पाहायचा का नाही पाहायचा हा नंतर करू, पण रांगेत आपण पहिलं पाहिजे. त्यासाठी आपली मेहनत, आपली इच्छाशक्ती ही चांगली पाहिजे. ज्यातून आपल्याला मोठं ध्येय असेल तर ते आपल्याला गाठता येतं. पण त्यासाठी आपण मोठं स्वप्न बघितलं पाहिजे, डोक्यात स्वप्न पाहिजे. ते आपण सत्यात उतरवताना जे कष्ट लागेल त्याची आपली तयारी ठेवायची आणि चिकाटी ठेवायची. आणि तुम्ही सगळे हे करसाल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आमचे गुरुजन सगळे मार्गदर्शन आहेतच. मी कधी कधी आमच्या शिक्षकांनी कधी रागवले, विशेषतः वैद्य मॅडम क्षमा असावी. काय आपल्यात बदल जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत समोरच्यात बदल अपेक्षित करणं चुकीचं आहे. आधी स्वतः बदल करा, नक्कीच समोरच्यात बदल करा. त्यामुळे कुणाला चुकून बोलला असेल क्षमा असावी. सगळ्यांना शुभेच्छा. आणि तुम्ही माझा आज निरोपाचा समारंभ छान केला आहेत का, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कधीही या क्रमांकावर राहतील असं मी नक्की मुलांकडून तुम्हाला आश्वासन देतो. कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांचे मी आमच्या चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि हा छोटासा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना,
कभी अलविदा ना कहना।